नमस्कार, मी नूतन करिअर टॉक टाइममध्ये तुमचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत फार्मसीमधल्या करिअर संबंधातली। आपल्याला थोडा सर्दी खोकला झाला, दुखलं खुपलं की आपण सगळ्यात आधी जातो जवळच्या फार्मसिस्टकडे। त्यामुळे हा फार्मसिस्ट जो आहे तो आपला पहिला डॉक्टर आहे असं म्हणता येईल। डॉक्टर की हा जसा एक नोबेल प्रोफेशन आहे तसंच फार्मसी हे सुद्धा एक नोबेल प्रोफेशन म्हणून समजलं जातं आणि याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत। आपल्या बरोबर आहेत डॉक्टर आनंद शेडगे, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एमईटीचे ते प्राध्यापक आहेत। थेट चर्चेला सुरुवात करूया। स्वागत आहे सर तुमचं। सगळ्यात आधी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की फार्मसी म्हणजे काय, यात काय काय येतं? याला मराठीमध्ये फार्मसीला औषध निर्माणशास्त्र असं म्हटलं जातं। मेडिकलमध्ये एक विषय आहे फार्माकोलॉजी, त्याला औषधीशास्त्र आणि हे औषध निर्माणशास्त्र। औषधं बनवण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे औषधं बनवणं आणि डिस्पेन्स करणं, आर्ट अँड सायन्स असं आणि ह्या दोन शब्दावर आहे। पण ह्या दोन शब्दामध्ये बरेचशाच प्रोसेस किंवा स्टेजेस आहेत। उदाहरणार्थ डिस्कवरी, त्या कुठले जे घटक असतील औषधाचे त्याचे शोध घेणं, वेगवेगळे औषधं बनवण्याचे वेगवेगळे रिसोर्सेस असतात, वेगवेगळे सोर्स असतात। ॲनिमलपासून औषधं बनवली जातात, काही प्राण्यांच्यापासून असतील, वनस्पतीपासून असतील, मिनरल्स असतील किंवा काही मेटल्स असतील वगैरे। तर याच्यातल्या जो ॲक्टिव्ह घटक आहेत त्यांचा शोध घेणं, इफिकेसी आणि सेफ्टी याची फार काळजी घ्यावी लागते। आणि त्यानंतर वेगळ्या स्टेजेस म्हणजे फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट करणं, त्यानंतर पॅकेजिंग आलं, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी ॲश्युरन्स आलं, आणि त्यानंतर स्टोरेज कंडिशन्स आल्या, आणि त्यानंतर ते सेल्स, मार्केटिंग आणि शेवटी एंड युजर्स पेशंटपर्यंत ते पोहोचवणं, अशा वेगवेगळ्या स्टेजेस आहेत याच्या। आणि अशा प्रकारे हे औषध निर्माणशास्त्राचा कोर्स आहे। बरोबर। आणि आपल्याला फोन यायला पण सुरुवात झालेली आहे। पहिला फोन आहे सिल्लोडहून देवयानी देशमुख। देवयानी, तुमचा प्रश्न विचारा। हा मॅडम, तर मला असा प्रश्न होता की मी 12वीची एक्झाम दिलेली आहे। माझा ग्रुप पीसीएम असा होता। तर मला जर आता फार्मसीमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल, माझं बायो नव्हतं, तर मला काय करावं लागेल? तसं डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या गाईडलाईन्स आहेत, तुम्ही त्या म्हणजे प्रॉस्पेक्टस असं ॲडमिशनचं आहे त्याच्यामध्ये गाईडलाईन दिले। मॅथमॅटिक्स, कॉम्प्युटर सायन्स याला देखील त्यांनी तसं प्राधान्य दिलेलं आहे। त्याची अधिक माहिती तुम्ही त्या डायरेक्टर ऑफ टेक्निकल यांच्या वेबसाईटवरती dt.org किंवा dt.government महाराष्ट्र या वेबसाईटवर जाऊन आपण अधिक माहिती घेऊ शकता त्या संदर्भात। बरोबर। आणि आपण एलिजिबल आहात त्याच्यासाठी। बरोबर, एलिजिबल आहेत। त्याच्यानंतर आता पुढचा फोन आलेला आहे अमळनेरहून आहेत कमलाकर विस्पुते। कमलाकर, तुमचा प्रश्न विचारा। हा सर, मला असं विचारायचं आहे। हॅलो मॅडम। हा, विचारा प्रश्न। हा, की हा कोर्स मेडिकल सगळं लांब मोठा कोर्स आहे, पण सगळं टार्गेट जे असतात ते यांना फार मोठे असतात। त्याच्यामुळे मानसिक दडपण एमआर वरती खूप टेन्शन असलेलं प्रोफेशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कमलाकर, तुमचा प्रश्न चांगला आहे। गंमत अशी आहे की हल्लीच्या प्रोफेशनमध्ये म्हणजे हल्लीच्या आपण ज्या सिच्युएशनमध्ये जातो, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रत्येक कोर्समध्येच असं थोडंसं चॅलेंजिंग राहतं। आणि आयुष्यामध्ये कुठलं तरी चॅलेंजिंग काम करणं हे तितकंच महत्त्वाचं। तर ते कशा प्रकारे तुम्ही घेताय, कोणत्या मानसिक दबावाखाली किंवा न करता, ते महत्त्वाचं आहे। आणि त्या सिच्युएशनमधून पार पडणं, घरात देखील आपल्याला बरेचसे घरचे देखील टेन्शन्स असतात, भरपूर बाहेरचे देखील टेन्शन्स असतात, प्रवासामध्ये टेन्शन्स असतात। त्यामुळे मला असं विशेष वाटत नाही की हल्लीच्या काळामध्ये बऱ्याच इतर देखील म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटसारख्या गोष्टी आहेत बऱ्याचशाच। त्यामुळे असं तुम्हाला काही घाबरून जाण्याचं कारण नाही त्याच्यामध्ये। आणि एक जर आवड असेल आणि वेगळ्या पद्धतीनं जर तुम्ही ते मार्केटिंगचं काम करणार, जे म्हणजे तुम्ही टार्गेट, मला असं वाटतं तुम्ही विचारलं की टार्गेट अचीव्ह करणं, मित्रांनो हल्ली प्रत्येक गोष्टीमध्येच टार्गेट अचीव्ह करावं लागतं, कारण आपण 21व्या शतकात आहोत। टार्गेट ओरिएंटेड तशा पद्धतीने सॅलरी वगैरे दिलेले असतात, काम तशा पद्धतीचं असतं। आणि कंपनीचंही असं नसतं की ते टार्गेट तुम्ही अचीव्ह करणंच, पण कुठेतरी असं तुम्ही तिथपर्यंत जातात आणि हे फार महत्त्वाचं असतं। कंपनी त्याच्यावर पाहिलं तर तुमचं सॅलरी, तुमची डेव्हलपमेंट त्याच्यावर डिपेंड असते। आणि मल्टीनॅशनल पूर्वीचे पगार आणि आताचे पगार चांगल्या प्रकारे वेगळे फॅसिलिटीज दिल्या जातात, आणि म्हणून हे टार्गेट देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पण त्याचं घाबरून जाण्याचं तसं कारण नाही आहे। बरोबर, पण हल्ली तर सगळ्याच फील्डमध्ये स्ट्रेस असतो। फार्मसी असंच नाही तर म्हणजे आम्ही ज्या क्षेत्रात आहोत, पत्रकार असेल, टीचर्स असतील, सगळ्या क्षेत्रामध्ये स्ट्रेस तसा आहेच। पुढचा फोन पण आलाय आपल्याकडे, ठाण्याहून आहे सुशील शिंदे। सुशील, तुमचा प्रश्न विचारा। नमस्कार सर। नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की माझी मिसेस बीएससी डी.फार्म आहे। ओके। तर मेडिकलमध्ये फार्मासिस्ट या व्यतिरिक्त अजून काय करू शकते? कारण आता ती लेडीज आहे, तर समजा सेल्समध्ये जे फिरावं लागतं फार्मा कंपन्यामध्ये, तर काय करू शकतो त्यात ऑप्शन? दोन गोष्टी आहेत। आता मल्टीनॅशनल हॉस्पिटल्स म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आलेली आहेत, तर या ठिकाणी चांगल्या फार्मसीची आवश्यकता आहे की जो काउन्सिलिंग करू शकतो पेशंटना। निव्वळ औषधं देणं, काउंटरवरती डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन पाहणं आणि औषधं देणं हे न करता त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं माहिती देणं, त्यातलं टेक्निकल म्हणजे दुधावर घ्या, पाण्यावर, हा जो पार्ट आहे हा मिसिंग पार्ट आहे आपल्याकडं। किंबहुना हे सर्व डिप्लोमापासून शिकवलं जातं, पण त्याची प्रॅक्टिसमध्ये आपण थोडेसे कमी पडतो। तर हा भाग जर घेतला त्यांनी, तर हॉस्पिटलमध्येच त्यांना चांगल्या प्रकारच्या सर्व्हिस, ज्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स मोठे आहेत
तिथं मिळू शकतात. तेवढंच नाही, सेल्स अँड मार्केटिंगमध्ये जाऊ शकतात. 1-2 वर्षाचा मार्केटिंगचा जर अनुभव घेतला तर PMT नावाची जी ब्रँच आहे, कारण त्या BSc झालेल्या आहेत म्हणून, आणि जर केमिस्ट्री आणि त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स वगैरे चांगलं असेल, मार्केटिंग चांगलं असेल, एक टीम लीडर म्हणून त्या चांगल्या जर योग्य प्रकारे जर मार्गदर्शन करू शकत असतील तर PMT नावाची म्हणजे प्रॉडक्ट मॅनेजमेंटची टीम असते त्याच्यामध्ये ती जाऊन काम करू शकतात. अशा बरेचसेच करिअर्स आहेत त्याच्यामध्ये. मार्केटिंग, सेल्स आहेत, काउन्सिलिंग हॉस्पिटलमध्ये आहेत, काही स्ट्रॅटेजीजमध्ये ॲडव्हर्टायझिंगमध्ये जाऊ शकतात. त्यांना जर ॲडव्हर्टाईजमध्ये चांगला इंटरेस्ट असेल तर फार्मसी आणि हेल्थकेअर रिलेटेड ज्या ॲडव्हर्टाईजमेंट आहेत त्याच्या देखील त्या तशा जाऊन काम करू शकतात त्याच्यामध्ये. अशा वेगवेगळे करिअर्स आहेत त्याच्यामध्ये. फार्मसीमध्ये अनेक फील्ड्स आहेत करिअर करण्यासाठी. म्हणून पुढचा फोन आपल्याला धुळ्याहून आलेला आहे, अक्षय सूर्यवंशी यांचा. अक्षय, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर, माझं नाव अक्षय सूर्यवंशी आहे. मी B फार्मसीच्या 4थ्या वर्षाला शिकतो. सर, मला M फार्मसी करायचं आहे. तर फार्माकोग्नोसी किंवा क्वालिटी अश्युरन्स या दोघांपैकी जे एका विषयात करायचं आहे, तर भविष्याच्या दृष्टीने कुठला विषय चांगला असेल याबद्दल तुमचं मत काय? मित्रा, 2 गोष्टी आहेत की तुमची आवड ही फार महत्त्वाची आहे. फार्माकॉग्नॉसी म्हटलं की हर्बल ड्रग, वनस्पतीपासूनचे वेगवेगळे औषधी म्हणजे औषधी पाहणं, बाजारामध्ये कुठली कुठली औषधं आहेत, नवीन काय आपल्याला करता येतील, आणि तुमची चिकाटी. कारण सर्वच कधी कधी आपण रिसर्चला विषय सुरू करतो आपण, आणि त्यातली कधी अशी अवस्था येते की जो घटक घेतलेला, जी वनस्पती घेतलेली, लास्ट मिनिटला अशी अवस्था येते की 2 वर्ष रिसर्च करतो, नंतर कळतं की याच्यात जी पोटेन्सी किंवा 15 घटक आहे त्याच्यातला एकच घटक कामाचा आहे आणि त्याचे देखील पर्सेंटेज कमी मिळते. तर मग अशा वेळेला आपण सब्जेक्ट चेंज करायचं का वगैरे वगैरे. जर तुमची आवड असेल, महत्त्वाचा विषय आहे की जगामध्ये तुमची आवड पाहिजे, आणि त्या आवड आणि त्या आवडीला साठी तुम्हाला चिकाटीनं त्या करिअर क्षेत्र तुम्ही तसं जायला हवं. राहिला प्रश्न असा आहे की तुमचा फार्माकॉग्नॉसी विषयात करू की इतर दुसऱ्या विषयात तुम्ही म्हटला, तर प्रश्न असा आहे की अगेन परत दुसरा असा मुद्दा येतो की तुमची आवड, कुठलाही विषय घ्या आणि फक्त तुमची चिकाटीनं जर करणार असाल आणि ध्येय साध्य करणार असाल तर मला नाही वाटत की तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल त्याच्यामध्ये. फक्त एकच आहे, कुठल्या संस्थेमधून तुम्ही मास्टर्स करता आहात, गाईड कुठला आहे याची मात्र काळजीपूर्वक करणं. कारण गंमत अशी होती की उद्या इंडस्ट्रीजमध्ये एखाद्या चांगल्या गाईडमधून, उदाहरणार्थ UD सारख्या संस्थेमधून तुम्ही केलं, किंवा एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये चांगला एक रिप्युटेड प्रोफेसर असेल, त्यांचं चांगलं रिसर्च वर्क असेल, अशा प्रोफेसर. जनरली पूर्वीचा असा एक कॉन्सेप्ट होता की बा कोणाच्या अंडर आपण काम केलं तर तुम्ही एखादं नाव घेता, सर सोयींचं मी यांच्या डॉक्टर यांच्या अंडर मी काम केलेलं आहे सर. मग एक असं होतं की ते प्रोफेसरांचं काम चांगलं आहे, त्यामुळं तुम्हाला देखील एक त्या M.Pharm कोर्स करत असताना बरेचसे स्किल्स अँड टेक्निक्स ऑलरेडी तुम्ही B फार्ममध्ये करता, पण या ठिकाणी मात्र तुम्ही एखादा एक रिसर्च टॉपिक घेता आणि त्याच्यावर रिसर्च करत असल्याकारणानं बऱ्याचशाच तुमचे स्किल्स अँड टेक्निक हे थोडंसं चांगल्या पद्धतीनं चांगलं डेव्हलप होतं. ते म्हणण्यापेक्षा असं म्हणेन मी, एक कॉन्फिडन्स लेवल तुमची चांगल्या प्रकारे डेव्हलप होती, आणि ती आपल्याला समाजामध्ये आवश्यक आहे ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यासाठी. बरोबर. याला धरून मला एक प्रश्न विचारायचा. आता तुम्ही म्हणालात की चांगल्या इन्स्टिट्यूटमधनं, चांगल्या गाईडच्या अंडर तुम्ही केलं पाहिजे काम, तर ह्या चांगल्या इन्स्टिट्यूट निवडायच्या कशा? 2 पर्याय आहेत. हल्ली वेबसाईटवर, पूर्वीचं थोडासा हा प्रॉब्लेम येत होता, पण हल्ली वेबसाईटवरती तुम्हाला चांगल्या माहिती आहेत. गव्हर्नमेंट कॉलेजेस चांगली आहेत, UD सारखी चांगली संस्था आहे, कराडचं कॉलेज आहे, नागपूरचं कॉलेज आहे, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनी आता बऱ्याचशा चांगल्या इन्स्टिट्यूट देखील मोहालीला वगैरे चांगल्या इन्स्टिट्यूट फार्मसीमधल्या एस्टॅब्लिश केलेले आहेत. तर या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटने देखील 2 गोष्टी असतात. एक तर फीज वगैरे तुमची कमी राहते. सरकारी क्षेत्रामध्ये काही नॉर्म्समुळे प्राध्यापक मंडळी वगैरे सर्वच भरलेले असतात, काही प्रॉब्लेम असला तरी एक वेल इस्टॅब्लिश कॉलेज असतं. दुसरी गोष्ट, एक तिथलं रिसर्च तुम्ही पाहू शकता, आणि वेबसाईटवरती की या कॉलेजेसमध्ये किंवा या युनिव्हर्सिटीमध्ये, या डिपार्टमेंटमध्ये किती प्रोफेसर्स आहेत, किती डिपार्टमेंट्स आहेत, त्यांचं रिसर्च आतापर्यंत कुठल्या पद्धतीने काय चालू आहे, कुठल्या विषयात केलेलं आहे. मी असं किंबहुना म्हणे याची तर माहिती विद्यार्थ्यांनी घरी बसल्या व्हॉट्सअपवरती आपण बरेचच टाइमपास करतो, पण वेबसाईटवर जाऊन ही माहिती घेणं आणि त्या ठिकाणी त्या विद्यापीठाला जाऊन भेट देणं, त्या डिपार्टमेंटला भेट देणं, आणि त्या प्राध्यापकांची जर चर्चा केलीत ॲडमिशन घेण्यापूर्वी तर बरेचसेच त्यातले फायदे तोटे आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी कळतात. किंबहुना आपण हे करतच नाही, आपण कुठेतरी कमी पडतो, आणि मग काहीतरी विषय मिळतो, लास्ट मिनिटला ॲडमिशन प्रोसेस चालू असते, मग हा विषय घेऊ की तो घेऊ, आणि मग चला काहीतरी करायचं आहे, मास्टर्स कोर्स करायचा आहे, अशा पद्धतीने आपण घेतो आणि मग तो पूर्ण करायचा, मास्टर्स असं म्हणून पूर्ण करतो. खूपच मोलाचा सल्ला दिलाय तुम्ही की वेबसाईटवर जाऊन माहिती गोळा करा आणि त्या कॉलेजला प्रत्यक्ष भेट देऊन तिथे तिथल्या शिक्षकांशी, प्राध्यापकांशी चर्चा करणं महत्त्वाचं आहे. पुढचा फोन आलाय नाशिकहून, सुभाष काळे आहेत. सुभाष, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, तर माझा एक भाऊ होता 12वीला मागच्या वेळेस, त्याचा एक विषय राहिला होता, तर तो विषय राहिला, त्याला आता फार्मसीला द्यायचंय, तर त्याला ऍडमिशन भेटेल का? हा प्रश्न चांगला आहे. तर फार्मसीचे जे कोर्सेस आहेत त्याबद्दलची मी तुम्हाला माहिती देतो. 12वी सायन्स नंतर डिग्री ही 4 वर्षाची आहे, आणि त्या डिग्रीसाठी एंट्रन्स एक्झाम आहे. ती एंट्रन्स एक्झाम महाराष्ट्रामध्ये डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन कंडक्ट करतं. नुकतीच एक 10-15 दिवसापूर्वी त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे फॉर्म देण्याच्या संदर्भातली. आता राहिला प्रश्न की तुमच्या भावाचा एक विषय 12वीला राहिलेला आहे, तर तो विषय क्लिअर करणं, आणि आता जर क्लिअर किंवा पुढच्या ऑक्टोबरमध्ये जरी क्लिअर झाला तरी डिप्लोमाला तो विद्यार्थी जाऊ शकतो, डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकतो. डिप्लोमा हा 2 वर्षाचा आहे आणि 3 महिन्याची त्याची इंटर्नशिप असते. तर अशा प्रकारे डिप्लोमाला जर त्यानं
शेवटच्या वर्षी 2 वर्षाच्या म्हणजे सेकंड इयरला जर फर्स्ट क्लास घेतला तर डायरेक्ट त्याला डिग्रीच्या सेकंड इयरला देखील जाता येतं, पुढचं करिअर त्याला करता येतं. त्यामुळे घाबरून न जाता अशा पद्धतीने तो ॲटलिस्ट जरी डिप्लोमा जरी झाला आणि उद्या मेडिकल स्टोअर किंवा फार्मासिस्ट म्हणून समाजामध्ये चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतो. बरोबर. पुढचा फोन आलाय खोपोलीहून सोनल पलांडे. सोनल, तुमचा प्रश्न विचारा. सोनल, टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा. हा मॅडम, नमस्कार मॅडम. माझा असा प्रश्न होता की मी आता 12वी सायन्स मधून एक्झाम दिली आहे आणि मला जर सोनल, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग प्रश्न विचारा. मॅडम, आणि मला फार्मसी मधून करिअर करायचं असेल तर मी काय कशी तयारी केली पाहिजे? तयारी कशी करायची? तुम्ही 12वीची परीक्षा दिलेली, 12वी नंतर एंट्रन्स एक्झाम जर डिग्री कोर्स करायचा असेल तर 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे बॅचलर ऑफ फार्मसी. त्याचबरोबर आणखी एक नवीन नुकताच कोर्स सुरू झालेला आहे, तो आहे 5 वर्षाचा कोर्स, डॉक्टर ऑफ फार्मसी नावाचा कोर्स आहे. त्याला फार्मडी शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं. जसं बी फार्म म्हणतो तसं फार्मडी हा 5 वर्षाचा कोर्स आहे. याच्यासाठी तुम्हाला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जावं लागेल आणि त्या ठिकाणी जी ॲफिलिएटेड कॉलेजेस त्याची तुम्हाला म्हणजे सर्व माहिती, इत्थंभूत माहिती मिळेल. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने देखील रत्नागिरीला आणि कराडला एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा फार्मडी नावाचा कोर्स. त्याचबरोबर पुण्याला भारती विद्यापीठामध्ये देखील हा कोर्स आहे. त्यामुळे भारती विद्यापीठाच्या वेबसाईटवर जावं आपण आणि त्याची अधिक माहिती घ्यावी. बरोबर. आणखी पण या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. रोजगाराच्या संधी कशा आहेत फार्मसीमध्ये हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा भेटू. करिअर टॉक टाइममध्ये आज आपण बोलतोय फार्मसीमधल्या करिअर संबंधी. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर आनंद शेडगे. आपल्याला फोन आलाय सोलापूरवरून विशाल कदम यांचा. विशाल, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार सर, माझं बी फार्मसी झालंय. तर आता बी फार्मसी करून माझा प्लॅन असा होता फार्मडी करायचं. एक डॉक्टरेट इन मेडिसिन हा कोर्स आहे. तर या कोर्सच्या विषयी मला थोडी माहिती पाहिजे होती तुमच्याकडून. फार्मडी करून UPSC हे एक छोटंसं सर मला गायडन्स हवं होतं तुमच्याकडून. फार्मडी हा कोर्स नुकताच सुरू झालेला वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये. 12वी नंतर केला तर तो 5 वर्षाचा कोर्स आहे. डॉक्टर ऑफ फार्मसी म्हटलं जातं त्याला. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आणि भारत सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे. आणि हा याच्यामध्ये क्लिनिकल पार्ट आहे, म्हणजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या बरोबर उभं राहून तुम्ही काम करू शकता. असा वेगळ्या पद्धतीचा जो परदेशामध्ये असतो तशा पद्धतीचा हा कोर्स आहे. हा थोडासा वेगळा आहे आणि क्लिनिकल साईडचा हा कोर्स आहे. तर बी फार्म झाल्यानंतर 3 वर्षांमध्ये तुम्हाला कोर्स करू शकता तुम्ही. त्या संदर्भातल्या गाईडलाईन्स आहेत ते फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळू शकतात. त्याचबरोबर कॉलेजची लिस्ट देखील त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे मिळू शकतं. आणि युनिव्हर्सिटीजला देखील, जसे भारती विद्यापीठ पुण्याचं आहे किंवा JSS युनिव्हर्सिटीज आहे, या युनिव्हर्सिटीजवर देखील तुम्ही जर वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला अधिक माहिती या कोर्सच्या संदर्भातली मिळेल. पण करिअरच्या दृष्टीने किती कसा आहे हा कोर्स? हा फार चांगला कोर्स आहे. परदेशात जाण्यासाठी तर त्यांना म्हणजे रेड कार्पेटच असं म्हणू. कारण याच्यामध्ये आपल्याकडे हा नवीनच सुरू झालेला कोर्स आहे जो क्लिनिकल. आपण अगोदर आपल्याकडे थोडंसं इंडस्ट्रियल फार्मसी चांगलं डेव्हलप झालेलं आहे आणि कम्युनिटी आता सध्या होत आहे डेव्हलप. पण क्लिनिकलचा पार्ट आपण थोडंसं कमी पडत होतो त्याच्यामध्ये. तर हा नुकताच सुरू केलेला आहे 5 वर्षाचा 12वी नंतर. आणि जे बी फार्म झाले असतील त्यांना मास्टर्स न करता पुन्हा डॉक्टरेट जर फार्मसी करायचं असेल तर त्यांना देखील हे 2 ते 3 वर्षामध्ये हा कोर्स करता येतो. आणि अशा पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये जे क्लिनिकल पार्ट म्हटलं डॉक्टरांच्या बरोबर म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करू शकता. कारण पॅरामेडिकल असा शब्द वापरतो. तर हेल्थकेअर टीममधला हा एक महत्त्वाचा घटक असल्या कारणानं चांगल्या प्रकारे हा काम करू शकतो. त्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटी मल्टी हॉस्पिटल्समध्ये, मल्टी स्पेशालिटीमध्ये प्लस परदेशामध्ये अधिक आहेत. बरोबर. पुढचा फोन आलाय नांदेडहून श्रावण देशमुख आहेत. श्रावण, प्रश्न विचारा. श्रावण, टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मी नुकतीच 12वीची एक्झाम दिली आहे मॅडम. हा, सायन्स मध्ये दिली आहे मॅडम. मला करिअर करायचं आहे मॅडम. बरं, तुम्ही कशा प्रकारे करू शकेल मॅडम? तुम्ही एंट्रन्स दिलेल्या परीक्षा आहात, म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी दिलीत की गव्हर्नमेंटचे एंट्रन्स दिले. पण गंमत अशी आहे की याच्यामध्ये करिअर्सला भरपूर ऑप्शन्स आहेत. तुम्ही स्वतःचं दुकान काढू शकता, म्हणजे जे कम्युनिटी फार्मसीज किंवा रिटेल फार्मसी म्हणतो.
होलसेलचं दुकान काढू शकता आणि इतर 4 केमिस्टना तुम्ही मटेरियल सप्लाय करू शकता, ड्रग्स सप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग औषधं जिथं कारखान्यामध्ये तिथं काम करू शकता. R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक विभाग मोठा असतो, त्या ठिकाणी तुमचा जो विषय लायकीचा आहे त्या विषयानुसार तुम्ही मग फार्मास्युटिकल केमिस्ट्री असेल, कॉग्नोसी त्या विषयानुसार रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये भाग घेऊ शकता. वेगवेगळ्या अप्रुव्हल्स घ्यावं लागतं मॅन्युफॅक्चरिंग युनिटला जिथं औषधं बनली जातात. मग FDAचं असेल, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असेल, WHOचं असेल, गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस असेल किंवा गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस असेल किंवा US FDAच्या काही गाईडलाईन्स फॉलो करायचे असेल तर त्यांचे प्रोटोकॉल्स असतात आणि त्याप्रमाणे त्या पद्धतीनं तुम्हाला ते काम करावं लागतं आणि म्हणून तो डॉक्युमेंटेशनचा पार्ट असतो. आणि म्हणूनच नवीन एक ब्रँच तयार झालेली आहे की डॉक्युमेंटेशन हँडल करणं हा एक देखील फार्मसीचा फार महत्त्वाचा पार्ट असल्याकारणानं तुम्ही त्या देखील चांगल्या पद्धतीने हे संपादित करू शकता. जर्नलिझम, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया, लोकांच्यापर्यंत औषधात सर्वसाधारण भाषेमध्ये त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये औषधाची माहिती मिळवणं आवश्यक आहे. आणि म्हणून एखादा तुम्ही जर्नलिझमसारखा जर कोर्स केलात तर तुम्ही जर्नलिझम करून देखील एक वेगळ्या पद्धतीचं तुम्ही अँकर टीव्हीवरती असाल किंवा आकाशवाणीवरती काम करू शकता, स्क्रिप्ट औषधांच्याबद्दल माहिती लिहू शकता, साथीचे आजार असाल त्या संदर्भात लिहू शकता, असं एक वेगळं करू शकता. आणखी असं आहे की हल्ली लॉ वगैरे हा देखील फार चांगला, फार्मसी केल्यानंतर लॉ, कारण एखादा BA BCom झालेल्या माणसानं जर एखादी फार्मसीमधल्या औषधाच्या संदर्भातली जर केस घेतली तर त्याला औषधं कशी प्रक्रिया बनतात, त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे समजून घेणं किंवा लॉज काय म्हणतात तर त्यांना थोडासा त्रास होईल BA आणि BCom झालेला. पण B.Pharm झालेला किंवा सायन्स ग्रॅज्युएट झालेला मनुष्य असेल, विद्यार्थी असेल तर त्यानं जर लॉ केला तर एक वेगळ्या पद्धतीचा त्याचा अभ्यास करून जजच्या समोर किंवा कोर्टामध्ये एक वेगळ्या पद्धतीने केस मांडण्याचं प्रक्रिया चांगल्या प्रकारे येऊ शकतो आणि एक चांगल्या पद्धतीचा एक लॉयर औषधी आणि हेल्थकेअर सायन्समध्ये एक चांगला तयार होऊन जाईल आणि हा देशाला गरज आहे त्याची. त्यामुळे हे एक वेगळं करिअर आहे. सेल्स मार्केटिंग हे तर करिअर ऑलरेडी आहेतच, पूर्वीपासून ते चालतच आलेले आहेत, पण ही वेगळी क्लिनिकल रिसर्च सारखी नवीन ब्रँच आहे, त्याच्यामध्ये देखील तुम्ही चांगलं काम करू शकता आणि अशा प्रकारे वेगवेगळी करिअर्स आहेत त्याच्यामध्ये. बरोबर, अनेक करिअरच्या खूप संधी आहेत फार्मसी या क्षेत्रामध्ये. पण आता इथे एक वेळ झाली आहे ब्रेकची, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. फार्मसीमधलं करिअर या विषयावर आपण चर्चा करतोय. करिअर टॉक टाईममध्ये आपल्याबरोबर आहेत डॉक्टर आनंद शेडगे. आपल्याला एक फोन पण आलाय सर, नम्रता गायकवाड साताराहून. नम्रता, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. मी नम्रता गायकवाड बोलतेय साताराहून. ऍक्च्युली माझं D.Pharm झालेलं आहे गेल्या वर्षी, पण माझं एक लहान बाळ आहे, मग त्याला बघून मला घरामध्ये काही करिअर करता येईल का? चांगला प्रश्न आहे. मी याच्या संदर्भात आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तुम्ही थोडंसं जर्नलिझम सारखं काही काम करू इच्छित असला लिहिण्याचं आणि हेल्थकेअर संदर्भातले आर्टिकल्स लिहिणं, मग न्यूजपेपरला असेल किंवा एखाद्या आकाशवाणीवरती लिहू शकता किंवा मग प्रिंट मीडियासाठी देऊ शकता किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी. हा एक पार्ट झाला आवडीनुसार तुमचं, कारण मूल तुमचं लहान असल्यामुळं. त्यामुळे अधूनमधून जाऊन त्याच्यामध्ये पण लिखाण घरी बसून लिहू शकता. बरेचशी चांगली पुस्तकं देखील त्या संदर्भात तुम्ही मार्गदर्शन म्हणजे पेशंट काउन्सिलिंगच्या संदर्भात तुम्ही डिप्लोमा केलेला आहे तर तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत विद्यार्थ्यांच्या संदर्भातले त्या संदर्भात तुम्ही समुपदेशनाचं काउन्सिलिंगचं देखील काम करू शकता. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना असेल किंवा इतर फार्मसीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी मार्गदर्शन सुद्धा करू शकता. एवढंच नाही आहे तर आजूबाजू जर केमिस्ट असेल तर त्या ठिकाणी केमिस्टला लागणाऱ्या काही टेक्निकल सपोर्टिव्ह सिस्टीम्स असतात, त्याच्यामध्ये देखील तुम्ही काम करू शकता, जे घर बसल्या काही गोष्टी असतात. मग ते अकाउंटिंगचं असेल किंवा आणखी इतर संदर्भातलं सल्ल्यासंदर्भातलं काही कॉम्प्युटराइज नेटवरती काही माहिती देण्याच्या संदर्भात असेल किंवा काही सामाजिक कार्यक्रम असतात, अशा वेळेला देखील या औषधांची संदर्भातली काही माहिती द्यायची असेल, मग जत्रा असेल किंवा काय, अशा ठिकाणी देखील एक वेगळ्या पद्धतीचं तुम्ही करिअर करू शकता, जेणेकरून समाजामध्ये आरोग्याविषयी आणि औषधाच्या विषयी माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवणं. आणि याच्यातूनच बाळ मोठं झाल्यानंतर तुम्ही डिग्रीला देखील जाऊ शकता. जर फर्स्ट क्लास तुम्हाला डिप्लोमाला असेल सेकंड इयरला तर ती अट्टा आहे आणि डिग्रीला तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेऊन अशा प्रकारे डिग्री देखील पूर्ण करू शकता. समजा फार्मसीला नसेल तर तुम्ही डिप्लोमा केलेला आहे तर BSc देखील करू शकता आणि BSc 3 वर्षामध्ये कमी पैशामध्ये तुम्हाला एक चांगलं ग्रॅज्युएशनचं एक मोका संधी मिळते तुम्हाला आणि अशा पद्धतीने तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयामध्ये करू शकता. बरोबर, धन्यवाद सर. सविस्तर चर्चा झालेली आहे फार्मसीमधल्या करिअर या विषयाबद्दल. तुम्ही आल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि करिअर फार्मसीमध्ये करिअरच्या खूप संधी आहेत, तुम्ही पण याचा जरूर विचार करा. यानंतर करिअर टॉक टाईममध्ये आपण इथेच थांबतोय. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.